उसाला प्रति टन FRP नुसार 3,550 रुपये दर मिळावा या मागणीकरता धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी आक्रमक झालेत। साखर कारखान्यांकडून उसाला मिळणारा 2,700 आणि गुळ पावडर कारखान्याकडून 2,400 रुपये भाव जाहीर झालाय। मात्र या भावात उत्पादन खर्च सुद्धा निघत नसल्याचं सांगत शेतकरी एकवटले असून आज कळंब तालुक्यातल्या एकूरगाव या गावात प्रत्येक गुळ पावडर कारखान्यावर मोटारसायकलची शेतकऱ्यांना या ठिकाणी रॅली काढलेली आहे। आमच्या डोकीला कारखाना आहे, त्या डोकीचा कारखाना भाव देत नाही। त्यांनी भाव देत नाही म्हणून बाकीच्यांनी सुद्धा काय केलंय, संगनमतानं ही शेतकऱ्याचीच लेकरं आहेत सगळी, संगनमत करून त्यांनी डोकीतल्या किंवा आसपासच्या लोकांना उसाला भाव द्यायचा नाही, आपण एवढ्याच्या वरी जायचं नाही अशी संघटना करून शेतकऱ्याची पिळवणूक केलेली आहे। तरी आम्हाला हमी भावाप्रमाणे भाव द्यावा, आमच्या ऊस गाळावा, आम्हाला आनंद द्यावा हीच आमची नम्र विनंती आहे शासनाला आणि चेअरमनला। सगळ्या गुळपिटी साखर कारखानदारांनी अन्यायकारकरित्या संघटना जिल्ह्यातले संघटना केलेली आहे आणि त्याला फक्त 2400 रुपये उसाला भाव देऊन शेतकऱ्यांचं शोषण करण्याचं नियोजन केलेलं आहे। सरकारकडे त्यांच्याकडे दुर्लक्ष, जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून शेतकरी शोषणाला सरकारकडून प्रेरणा दिली जाते। त्याच्यामुळं आम्हाला पहिली उचल 3,000 रुपयाची पाहिजे आणि अंतिम दर 3,550 म्हणजे FRP प्रमाणे दर पाहिजे ही आमची मागणी आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।